हिवाळा विंटर स्पेशल लाडू करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। हिवाळ्यात खाणारे असे स्पेशल उडदाचे लाडू करू। त्यासाठी पहा साहित्य घेतलेलं आहे। तर हे साजूक तूप पाव किलो घेतलेलं आहे, 250 ग्रॅम। अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, साधाच गूळ घेतलेला आहे। आणि हे उडदाची डाळ मी आधी भाजून घेतलेली आणि मग ती दळून आणलेली। तर अशी उडदाची डाळ ही 400 ग्रॅम हे पीठ घेतलेलं आहे। आणि पुढचं साहित्य पहा, तर 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, काजू 100 ग्रॅम काजूचा तुकडा तो घेतलेला आहे। आणि ही खारीक पूड आहे। तर ही खारीक मी बाजारातून आणून मिक्सरमधून त्याची सरसरीत अशी पूड करून घेतलेली आहे। पहा, छान मिक्सरमधनं ती फिरवून घेतली। तर ही 100 ग्रॅम खारकेची पूड आणि सुकं खोबरे वाटी घेतलेली आहे। तर ती 150 ग्रॅम खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे आणि 150 ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि वेलची पूड साखर टाकून ती घेतलेली आहे करून, आणि जायफळ। तर वेलची आणि जायफळ सगळ्यात शेवटी आपण लाडूचं पीठ भाजल्यानंतर त्यात मिक्स करणार आहोत। तर हे 1 किलोचं प्रमाण मी जलेलं आहे। यामध्ये 36 लाडू तयार झालेले आहेत। तर जाड तळ असलेली अशी कढई घ्यायची, म्हणजे पदार्थ जळत नाही, करपत नाही, त्यामुळे चांगलं होतं, छान राहतो पदार्थ। आणि ते कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि 2.5 ते 3 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे। त्यामध्ये आता सुरुवातीला काजू मी फ्राय करून घेते, तळून घेते आहे ते थोड्याशा तुपामध्ये। त्यामुळे काय होतं की खरपूस असा पदार्थ तयार होतो। आपण डायरेक्ट काजूची पूड जरी मिक्सरमधनं फिरवून घातली लाडूमध्ये तरीसुद्धा चालू शकतं, पण असं मी तुपामध्ये फ्राय करून घेते रंग बदलेपर्यंत। 2.5 ते 3 मिनटापर्यंतच हे आपल्याला काजू फ्राय करून घेतले आहेत। रंग बदललेला आहे, खरपूस असे ते परतले गेले, ते काढून घेतलेत। आणि आता 2 टेबलस्पून तूप घातले कढईत आणि बदामसुद्धा मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेते आहे। बदामाचा सुद्धा रंग बदललेपर्यंत, आणि बदामाची साईज अशी मोठी होते ती, तर तो बदाम असा मोठा होईपर्यंत छानपैकी 2.5 ते 3 मिनटापर्यंत मंद गॅसवर बदामसुद्धा सतत हलवत परतवून घेते। तर असं परतवून घेतल्यामुळे काय होतं की पदार्थ जो आहे खमंग होतो, लाडू खूप टेस्टी आणि खमंग असा होतो। त्यामुळे मी असं करून घेते आहे। तर बदामसुद्धा हा चांगला परतला गेलेला आहे पहा, तर रंगसुद्धा बदललेला आहे। आणि मंद गॅसवरच हे करायचं आहे, घाई करायची नाही, नाहीतर पदार्थ हा जळतो। त्यासाठी जाड तळ असलेली कढई घ्यायची। तर काजू बदाम फ्राय करून झालेले आहेत, थोडंसं तूप शिल्लक आहे कढईमध्ये, त्यामध्ये आता मी खारकेची पूड ती मी परतवून घेते। तर तीसुद्धा अशीच खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत छान परतवून घ्यायची आहे। सतत हलवत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। तर ही सुद्धा 3 मिनटापर्यंत अगदी साधारण परतवून घेतलेली आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे। तर गॅसची फ्लेम लहान मोठी अशी करायची नाही, एकसारखं पदार्थ होण्यासाठी मंद गॅसवरच आपल्याला सर्व पदार्थ हे भाजून आणि परतवून घ्यायचे आहेत। तर खारकेची पूड ही काढून घेतली आहे पहा। आता त्याच कढईमध्ये तूप न घालताच हे मी खोबऱ्याचा किस आहे तो परतवून घेते आहे, रंग बदलेपर्यंत, छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत हा परतवून घेतलेला आहे पहा। खोबऱ्याचा किससुद्धा परतून झालेला आहे, तो पण 2-2.5 मिनटापर्यंतच, आणि तोही काढून घेतलेला आहे पहा। खोबऱ्याचं किस काढून झाल्यानंतर थोडंसं 2 चमचे तूप मी पुन्हा साजूक तूप घातलं आहे कढईत, आणि थोडा थोडा डिंक हा तळून घ्यायचा आहे। तर डिंक हा एकदम घालायचा नाही, नाहीतर काय होतो की तो काही डिंक कच्चा राहतो, काही तळला जातो। तर तसं होऊ नये म्हणून थोडं थोडं तूप घालूनच थोडा थोडा डिंक त्यात घालायचा आणि मग तळायचं, म्हणजे डिंकसुद्धा छान फुलला जातो आणि तो तळला जातो, कच्चा राहत नाही। कच्चा राहिला की दाताखाली तो कडक येतो आणि मग तो चावताना आपल्याला म्हणजे कठीण वाटतं की नाही, असं तर चांगलं नाही वाटत खाताना। तर म्हणून थोडा थोडा तुपात थोडा थोडा डिंक घालून मी तळून घेते। अशा 2-3 बॅच करून मी
डिंक हा सर्व तळून घेत आहे पहा, त्यामुळे तो छान फुलतो. तर अशा पद्धतीने सर्व डिंक तळून झालेला आहे पहा. तर म्हणजे हा असा मी काढतेच आहे. तर अशा पद्धतीने केलं म्हणजे वेळ लागतो, पण पदार्थ हा खूप छान होतो. तर निरालीमाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण नक्की पहा. तर पहा, सर्व डिंक हा मी तळून घेतलेला आहे, खूप छान फुललेला आहे. तर आता एक साधारण 5 टेबलस्पून तूप, साजूक तूप मी कढईत पुन्हा घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे पीठ, उडदाचं पीठ 400 ग्रॅम ते घेतले आणि ते मी सतत हलवत आता ते तुपामध्ये चांगलं भाजून घेते. तर मी डाळसुद्धा आधी भाजून घेतलेली होती, त्यामुळे अ, थोडासा कमी वेळ लागतो, पण पदार्थ म्हणजे चांगला भाजलाही जातो, रुचकर होतो. पीठसुद्धा आता तुपात आपण भाजून घेत आहोत. तर पीठ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो आता, कारण आपण काजू, बदाम, डिंक यापेक्षा पीठ भाजण्यासाठी वेळ हा जास्त लागतो. पण हेच की पदार्थ चांगला होतो. म्हणून हे उडदाचं पीठसुद्धा थोडं-थोडं तूप घालून छान निकुळतेने भाजायचं आहे, मंद गॅसवरच एकसारखं. तर ह्याचे गोळे तयार होतात. तर ते गोळेसुद्धा आपण वाटीच्या साहाय्याने मी ते मोडते आहे. म्हणजे जो गोळा असतो पिठाचा, तोसुद्धा छान मोडला जाऊन ते पीठ सगळं एकसारखं छान भाजलं जातं. तर थोडं-थोडं तूप घालून हे मी खमंग छान सुगंध येईपर्यंत हे पीठ मी भाजून घेत आहे. पीठ भाजायला जवळजवळ 10-12 मिनिट तरी मला नक्कीच लागलेले आहेत मंद गॅसवर. सतत हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि तूप थोडंसं घातलेलं आहे आणि असं करत करत सर्व म्हणजे जिन्नस भाजायला, तुपामध्ये तळून घ्यायला, हे पीठ भाजून घ्यायला मला पाव किलो तूप उरलेलं आहे. थोडंसं 2 टेबलस्पून तूप तरीसुद्धा उरलं. तर हे पहा, अशा पद्धतीने थोडं-थोडं करून घेतल्यानंतर 1 किलोचे लाडू हे पाव किलो तुपामध्ये तयार होतात. तर सर्व जिन्नस हे तुपामध्ये परतून झाले पहा. तळलेला डिंक आहे, काजू, बदाम. आता हे काजूची पावडर मी मिक्सरमधनं फिरवून घेत आहे. तर ही आपण जो काजू होता, त्याची पावडर मिक्सरमधनं फिरवून घेतली. तसंच तळलेला जो बदाम होता, परतवून घेतलेला तुपात, तोसुद्धा मी मिक्सरमधनं फिरवून घेतली पावडर. तर अशाच पद्धतीने काजूची पावडर झाली, ही बदामाची झाली. आता डिंकसुद्धा, त्याचीसुद्धा मी मिक्सरमधनं फिरवून घेते. म्हणजे कसं, कुठे कच्चा राहिला असेल तर तोसुद्धा चांगला अ, होऊन जातो. म्हणून आणि आता ही खारीक आणि खोबरं त्याचीसुद्धा पावडर केली. गूळसुद्धा मी बारीक करून घेते आहे. तर हे खारीक, खोबऱ्याची पावडर, काजूची पावडर, बदामाची पावडर आणि तळलेला डिंक सर्व पावडरी ह्या मिक्सरमधनं फिरवून झाल्या. आता हा गूळसुद्धा मिक्सरमधनं फिरवून झालेला आहे. आता आपलं भाजलेलं पीठ हे तयारच आहे. तर हे भाजलेलं पीठ कोमट झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी वेलची पावडर आणि जायफळ हे किसून घेतलेलं आहे पहा. ते सुद्धा छान मिक्स करून झालं पिठामध्ये आणि तो पिठाचा गोळा ह्या सर्व मिश्रणामध्ये मी हातानेच मिक्स करून घेते आहे. तर ह्या परातीत आपण पाहिलेलंच आहे की काजू, बदाम, खारीक, अ, काजूची पावडर, सगळ्या पावडरी आपण केलेल्या होत्या. सर्व मिक्स झाल्यानंतर हातानेच सर्व छान मिक्स करून घेतलं आणि आपल्या मुठीत जेवढं पीठ मावतं आहे तेवढं घेऊन मी छोटे छोटे मीडियम साईजचे असे लाडू करते आहे पहा. तर असे 36 एक लाडू तयार झालेले आहेत 1 किलोमध्ये. खूप छान झालेले आहेत लाडू, स्वादिष्ट आहेतच आणि तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते पहा. तर खूपच असा तो खमंग आणि खुसखुशीत असा लाडू तयार झालेला आहे. तर हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीचे उडदाचे डिंक घालून, सुकामेवा घालून तुम्ही लाडू करून बघा आणि हेल्दी Please राहा. like, share and subscribe Nirali My channel. Thank you.